खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। दिनांक 21 ऑगस्ट 2026 शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असल्याचा आरोप असलेल्या विविध अवैध व्यवसायांविरोधात शिवसेना धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून नवीन अधिकारी नियुक्त होऊन सुद्धा मायमाऊलीच्या संसाराची बुरे दिन 2 नंबर वाल्यांचे अच्छे दिन ही परिस्थिती किती दिवस चालणार असा सवाल सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे। शाणाभाऊ सोनवणे यांनी अवैध व्यवसाय विरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी केली। याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिंदखेडा शहरासह तालुक्यात गल्ली बोळांमध्ये पत्त्याचे क्लब व जुगार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून पत्त्यांचे क्लब, तातडीची दुकानं, सट्टा, विमल गुटखा, रेतीची ओव्हरलोड वाहतूक यांसह विविध अवैध प्रकार सुरू असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। पुढे ते म्हणाले की आंदोलन किंवा उपोषणासाठी परवानगी घेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। 3 दिवस इतर परवानगीसाठी फिरावे लागते, मात्र अवैध व्यवसाय सुरू असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा थेट सवाल शाणाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला केला। शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध व्यवसाय आणि पत्त्यांचे क्लब तातडीने बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत 15 दिवसात ठोस कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशन समोर प्रतिकात्मक पत्त्यांचा क्लब, विमल गुटखा दुकान, सट्टाची पिढी, दारूचा गुत्ता, ताडीचा अड्डा उभी करून तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाणाभाऊ सोनवणे यांनी दिला। जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून संबंधित विभागांनी संयुक्तपणे तपासणी करून दोषींवर कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। यावेळी सर्जेराव पाटील, छोटू पाटील, संतोष देसले, नंदकिशोर पाटील, मनोज पवार, मनोहर राजपूत, साबीर पटेल, चंद्रसिंग ठाकूर, शकीर पटेल, रावसाहेब इशे, आधार बोरसे, संजू मोठा भाऊ, संजय बाविस्कर, प्रशांत पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कारवाई केलीच पाहिजे अशी ठाम भूमिका शाणाभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केली असून आता प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते याकडे शिंदखेडा वासियांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत। आज आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय संदर्भात निवेदन दिलेलं आहे। या शिंदखेड्यामध्ये पोलीस स्टेशनचे नवीन 3 अधिकारी बदलून गेले। त्या ठिकाणचे एपीआय नंतर पोलीस इन्स्पेक्टर हे नवीन आलेले आणि ते नवीन आल्यापासून गेल्या 1 महिन्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये पत्त्यांचे क्लब, नंतर तुमचं सट्ट्यांची बीट, नंतर ताडीचे दुकानं, विमलाचे बिंदास्त चालू आहे। म्हणजे अवैध व्यवसायवाल्यांना असं वाटलं जसं काही परवानगी देऊन टाकलेली आहे। एवढे जोरात व्यवसाय या शिंदखेडा तालुक्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून आम्ही नवीन आलेले सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की जे पत्त्यांचे क्लब, जे 2 नंबरचे व्यवसाय चालू रेती, त्याच्यामध्ये हे सर्व तात्काळ आपण बंद करा। तुमच्या खाकी वर्दी दाखवा आणि यांना शिस्त लावा, कारण जसं काय असं वाटतंय त्यांना काय जसं काय आपण परवानगी देऊन टाकलेली आहे, रीतसर कायदेशीर असं वाटतंय। आम्ही या पोलीस स्टेशनला जर मोर्चाची आंदोलनाची परवानगी घ्यायला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना 8-8, 15-15 दिवस फिरवलं जातं, परवानगी देत नाही। आणि हे 2 नंबरचे धंदे कसे एवढे जोरात चालू आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिले। नाही जर झाली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात यांनी कारवाई नाही केली तर आमचं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन, त्याच ठिकाणी आम्ही इमलची टपरी लावणार, तिथंच ताडीचं दुकान थाटणार, त्याच ठिकाणी पत्त्याचा क्लब लावणार। प्रतिकात्मक आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी केलं जाईल।